खाजगी क्षेत्रातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे, कारण निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये घसघशीत वाढ होण्याची चिन्ह आहेत. निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या पूर्ण पगारावर पेन्शन देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खासगी क्षेत्रातील निवृत्त कर्मचारी होणार मालामाल. पूर्ण पगारानुसार मिळणार पेन्शन. EPFO ची याचिका फेटाळली. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच्या पेन्शनमध्ये घसघशीत वाढ होण्याचा मार्ग मोकळा झालाय. निवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या पूर्ण पगारानुसार पेन्शन दिली जावीत असे आदेश सुप्रीम कोर्टानं EPFO ला दिलेत. सध्या EPFO 15,000 रुपये इतक्या कमाल मर्यादेनुसार पेन्शनसाठी आपल्या योगदानाचीही गणना करते. केरळ हायकोर्टानं 1 सप्टेंबर 2014 मध्ये झालेला बदल रद्द करत जुनी पद्धत लागू केली आहे. याला EPFO नं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. EPFO ची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे. नव्या फॉर्म्युल्यानुसार एखाद्या व्यक्तीनं 33 वर्ष नोकरी केली असेल आणि त्याचा पगार 50,000 रुपये असेल तर त्याला या निर्णयानंतर 25,000 रुपये पेन्शन मिळण्याची शक्यता आहे. सध्या या व्यक्तीला 5,180 रुपये पेन्शन मिळतंय. याच व्यक्तीनं 30 वर्ष नोकरी केली असेल आणि त्याचा पगार 50,000 असेल तर या निर्णयानंतर 22,857 रुपये पेन्शन मिळण्याची शक्यता आहे. सध्या त्या व्यक्तीला 4,525 इतका पेन्शन मिळतंय. एखाद्या व्यक्तीनं 25 वर्ष नोकरी केली असेल आणि त्याचा पगार 50,000 रुपये असेल तर त्याला या आदेशानंतर 19,225 रुपये पेन्शन मिळण्याची ही शक्यता आहे. आतापर्यंत या व्यक्तीला 3,225 रुपये पेन्शन मिळत होतं. मगर जो जजमेंट है उसको देखकर ये लगता है कि जो एम्प्लॉयज़ का पेंशन कंपनी मिनिमम पे जो काट रही थी वो अब 15,000 रुपये के बेसिस या जो भी हायर सैलरीज उसकी है उसके बेसिस पे कटेगी, तो उतने एम्प्लॉयज़ PF ऑफिस में ज़्यादा जमा होगा. तो एम्प्लॉयज़ को रिटायरमेंट के समय में जो कंट्रीब्यूशन जो मिलने वाला था वो पेंशन के रूप में उसकी बढ़ोतरी जरूर होगी. 1 सप्टेंबर 2014 नंतर ज्यांनी काम सुरू केलंय अशा कर्मचाऱ्यांनाही पूर्ण पगारानुसार मिळणाऱ्या पेन्शनचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे हा फॉर्म्युला निश्चित झाला तर खाजगी क्षेत्रात काम करणारे निवृत्त कर्मचारी मालामाल होणार एवढं मात्र नक्की. अभिजित सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, साम TV, नाशिक.